मी वैभव गुल्हाने ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण कव्हर करू सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये मी मायटोसिस कव्हर केलं, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आज आपण कव्हर करू मिओसिस. द टर्म मिओसिस कॉइन बाय फार्मर अँड मोरे. फार्मर अँड मोरे नावाच्या सायंटिस्टनं मिओसिस हे टर्म कॉइन केले. मिओसिसची डेफिनेशन बघ. टू स्पिंडल युझिंग न्यूक्लियर डिव्हिजन, फॉर्मेशन ऑफ 4 haploid daughter cell from pre-existing diploid mother cell is known as meiosis. 2 वेळा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, 4 हॅप्लॉइड सेल फॉर्म होतात. कशापासनं? तर एक डिप्लॉइड जे मदर सेल आहे त्यापासनं. याला आपण सिंपल भाषेत काय म्हणतो तर मिओसिस म्हणतो. म्हणजे एका सेलच्या 4 सेल. पहिली जी सेल आहे, जी मदर सेल आहे, मदर सेल म्हणजे दोस सेल विच अंडरगो सेल डिव्हिजन इज नोन ॲज मदर सेल. हे डिप्लॉइड आहे, हे 2n आहे. आणि याच्यापासनं जे 2 वेळा न्यूक्लियर डिव्हिजन झाल्यानंतर ज्या 4 सेल फॉर्म झाल्या त्या हॅप्लॉइड आहे, जे मी स्मॉल एन स्मॉल एन स्मॉल एन स्मॉल एन मध्ये लिहिलेलं आहे. आता ॲक्च्युली 2 वेळा न्यूक्लियसचं डिव्हिजन होते, 4 सेल फॉर्म होतात. याचा अर्थ पहिलं जे डिव्हिजन होते त्यापासनं एकाच्या 2, एकाच्या 2 आणि या 2 पासून पुन्हा 2. अशा प्रकारे एका सेल पासून 4 सेल फॉर्म होतात. आलं लक्षात? म्हणजे पहिलं न्यूक्लियर डिव्हिजन झालं, एका सेल पासून 2 सेल फॉर्म झाल्या, त्याला आपण मिओसिस 1 म्हटलं. आणि दुसऱ्या वेळेस जे न्यूक्लियर डिव्हिजन होते, आपण 2 वेळा न्यूक्लियर डिव्हिजन म्हटलं होतं. दुसरं न्यूक्लियर डिव्हिजन मध्ये काय होते की या 2 सेल पासून 4 बनतात. मिओसिस मध्ये 2 वेळा न्यूक्लियर डिव्हिजन होते, म्हणून पहिल्या पार्टला आपण मिओसिस 1 म्हटलं आणि दुसऱ्या पार्टला आपण मिओसिस 2 म्हटलं. म्हणून डेफिनेशन म्हणलं टू स्पिंडल युझिंग न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे मिओसिस 1 अँड मिओसिस 2, फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड डॉटर सेल 1, 2, 3 अँड 4 फ्रॉम प्री एक्झिस्टिंग डिप्लॉइड मदर सेल इज नोन ॲज मिओसिस. लक्षात? अशा प्रकारे मिओसिसची डेफिनेशन आहे. आता आपण कव्हर करू की मिओसिस 1 काय होते आणि मिओसिस 2 मध्ये नेमकं का घडते. लक्षात? मी लास्ट लेक्चरला सांगितलं की एका क्रोमोझोम मध्ये किंवा एक क्रोमोझोम हा डीएनए, आरएनए आणि प्रोटीन दॅट इज नोन ॲज हिस्टोन प्रोटीनचा तो बनलेला आहे. लक्षात? डीएनएचा बनलेला आहे, आरएनएचा बनलेला आहे आणि प्रोटीनचा बनलेला आहे. मिओसिस 1 मध्ये कोणत्या प्रोसेस घडतात आणि मिओसिस 2 मध्ये का प्रोसेस घडतात हे आता आपण पाहू. आता आपण मिओसिसच्या सब फेजेस पाहू ना. मिओसिस फर्दर डिवायडेड इनटू 2 फेजेस, एक इंटरफेस आणि दुसरं मिओटिक फेज. आता इंटरफेस मध्ये नेमकं काय होतं तर इंटरफेस मध्ये सेम ॲज इट इज मायटोटिस सारखा, फक्त फरक इतका आहे की एस फेज मध्ये थोडा फरक येतो. लक्षात? जसं आपण इंटरफेज मध्ये पाहू, इट इज ऑल्सो नोन ॲज रेस्टिंग फेज और इट इज हायली ॲक्टिव्ह स्टेज. इंटरफेस कन्सिस्ट ऑफ G1, S अँड G2 फेज. G1 मीन्स गॅप 1 फेज. या गॅप 1 फेज मध्ये आरएनए आणि प्रोटीनचं सिंथेसिस होते. एस फेज इज नोन ॲज डीएनए सिंथेसिस फेज और डीएनए रेप्लिकेशन फेज. या फेज मध्ये डीएनए सिंथेसाइज होतात. आणि G2 फेज अगेन आरएनए अँड प्रोटीन सिंथेसिस फेज. मिओसिसच्या एस फेज मध्ये एक पॉईंट तुम्ही थोडासा बारीकीनं लक्षात ठेवावं की एक महत्वाचा पॉईंट आहे. मिओसिसच्या इंटरफेज मधल्या एस फेज मध्ये डीएनए हे फक्त 99.70% सिंथेसाइज होतात. 99.70% डीएनए काय होतात तर सिंथेसाइज होतात एस फेज मध्ये. अजून काय होतात की इंटरफेस झाली, G1 आरएनए आणि प्रोटीनचं सिंथेसाइज झालं. एस फेज मध्ये 99.70% डीएनए सिंथेसिस झाले. अगेन G2 मध्ये रिमेनिंग आरएनए आणि प्रोटीन सिंथेसिस झाले. त्यानंतर स्टार्ट होतं दॅट इज नोन ॲज मिओसिस 1. मग या मिओसिस 1 मध्ये काय होतं तर प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टिलोफेज 1, सायटोकायनेसिस अँड कॅरिओकायनेसिस. आणि अशा प्रकारे एकाच्या 2 सेल बनतात. नंतर कालांतरानं मिओसिस 2 मध्ये काय होतं तर प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2, टिलोफेज 2, कॅरिओकायनासिस आणि सायटोकायनासिस आणि 2च्या 4. आणि अशा प्रकारे पहिलं न्यूक्लियर डिव्हिजन आणि दुसरं न्यूक्लियर डिव्हिजन आणि फायनली 4 हॅप्लॉइड डॉटर सेल बनतात एका डिप्लॉइड मदर सेल पासून. आणि आपण काय म्हणतो तर मिओसिस म्हणतो. आता मिओसिस मध्ये प्रोफेज 1 है ना, हे मिओसिस
मधली सर्वात लॉंगेस्ट फेज आहे. प्रोफेज 1 हे मिओसिस मधली सर्वात लॉंगेस्ट फेज आहे. या फेजमध्ये काय होतं की प्रोफेज 1 हे फर्दर सब डिव्हिजनमध्ये जातं. जसं प्रोफेज 1 फर्दर क्लासिफाईड इनटू लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. आलं लक्षात? म्हणजे काय जातं प्रोफेज 1 लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस या फर्दर प्रोसेसमध्ये जातं. मग मेटाफेज 1, ॲनाफेज 1, मग टिलोफेज 1, कॅरिओकायनेसिस आणि लास्ट सायटोकायनेसिस. अशा वेळेस एकाच्या 2 सेल बनतात. मिओसिस 1 मध्येच क्रोमोझोम नंबर काय होतात तर हाफ होतात. आलं लक्षात? मिओसिस 1 मध्ये किंवा मिओसिस 2 मध्ये क्रोमोझोम नंबर जे होतात ते मिओसिस 1 कंप्लीट झाल्याबरोबर डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड सेल बनते. म्हणून याला आपण मिओसिसला रिडक्शन डिव्हिजन म्हणतो. का तर मिओसिस 1 मध्ये क्रोमोझोम नंबर का झाले तर हाफ झाले, म्हणून आपण रिडक्शन डिव्हिजन सुद्धा म्हणतो. आता ह्या प्रोफेजच्या सब स्टेजेस परीक्षेत प्रत्येक वेळेस कधी सिरियल विचारतात किंवा याला अरेंज इन सिस्टमॅटिक मॅनर जे जशा आहेत तशा अरेंज करायला लावतात. ते एवढं लक्षात घ्यावं की लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस अशा 5 प्रोफेज 1च्या सब स्टेजेस आहे. हे लक्षात ठेवासाठी मी याच्यात एक छोटासा फॉर्म्युला क्रिएट केला. जसं लयला जरा पाणी दे दे असे तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा अजून एक सोपं लोक झोपले पिऊन देशी दारू अशा शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. आलं लक्षात? इतक्या सोप्यानं ठेवायच्या आणि ह्या सिरियली लक्षात ठेवायच्या. आता मिओसिस 1 कंप्लीट झाल्याबरोबर क्रोमोझोम नंबर हाफ झाले आणि क्रोमोझोम नंबर हाफ झाल्यानंतर मिओसिस 2 चालू होतं. त्या 2 हॅप्लॉइड सेल पासून 4 डिप्लॉइड सेल 4 पुन्हा हॅप्लॉइड सेल बनतात आणि मिओसिसची कंप्लीट प्रोसेस होते की 4 हॅप्लॉइड सेल फॉर्म होते. आता आपण पाहू की प्रोफेज मध्ये का होते नेमकं. की लेप्टोटीन मध्ये का होते की तुमची एक सेल आहे, या सेल मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. न्यूक्लियरच्या मेम्ब्रेनच्या आत एक सेल आहे, या सेलच्या आत न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आत क्रोमॅटिन फायबर आहे. प्रोफेज 1 मध्ये लेप्टोटीन मध्ये का होते की हे क्रोमोझोम का होतात तर थिक होतात, कंडेन्स होतात, पूर्ण सेलवर पसरतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन किंवा अदर सेल ऑर्गॅनेल डिसअसोसिएट होत नाही. लेप्टोटीन मध्ये ते पूर्ण सेलवर पसरले. झायगोटीन मध्ये काय होतात की तुम्ही इंटरफेज मध्ये एस फेज मध्ये 99.70% डीएनए सिंथेसिस झाले होते. उरलेले रिमेनिंग 0.30% डीएनए आर सिंथेसाइज इन झायगोटीन स्टेज. आलं लक्षात? नेक्स्ट स्टेज मध्ये काय होतं दॅट इज नोन ॲज पॅचेटिन स्टेज. या पॅचेटिन स्टेज मध्ये काय होतं की आता 100% डीएनए सिंथेसाइज झालेले आहे. 100% डीएनए सिंथेसाइज झाल्यानंतर पॅचेटिन स्टेज मध्ये काय होतं की हे जे क्रोमोझोम आहे हे जे क्रोमोझोम आहे हे डायट स्टेजमध्ये आहे. आलं लक्षात? कोणत्या स्टेजमध्ये आहे? डायट स्टेजमध्ये आहे. आणि हे क्रोमोझोम क्रॉसिंग ओव्हर करतात. पॅचेटिंग स्टेजमध्ये नेमकं काय होतं तर क्रॉसिंग ओव्हर करतं. हे सिस्टर क्रोमॅटिड असं समजू की हे एक नॉन सिस्टर क्रोमॅटिड आणि हे एक नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे. 2 सिस्टर क्रोमॅटिड आहेत, वेगवेगळ्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे. हे एकमेकाला असे ओव्हरलॅप करतात. ओव्हरलॅप केल्यानंतर इथं सेग्रिगेशन आणि रिकॉम्बिनेशन. आलं लक्षात? ज्याला आपण क्रॉसिंग ओव्हर म्हणू. आलं लक्षात? काय होते? क्रॉसिंग ओव्हर होते. म्हणजे एक क्रोमोझोमचा हा पार्ट वरचा सिस्टर क्रोमॅटिड आणि या क्रोमोझोमचा सिस्टर क्रोमॅटिड एकमेकावर येतात, ओव्हरलॅप करतात आणि इथं क्रॉसिंग ओव्हर होते. आलं लक्षात? क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर म्हणजे इथं क्रॉसिंग ओव्हर होतात म्हणजे काय होतात तर रिकॉम्बिनेशन होतात. काही डीएनए याच्यापासून कॉपी करतो किंवा हा याच्यासोबत रिकंबाईन करतो. आलं लक्षात? ए ऑलवेज पेअर विथ टी आणि टी ऑलवेज पेअर विथ जी अशा प्रकारे कॉम्बिनेशन करतात आणि आपण सिंपल भाषेत काय म्हणतो क्रॉसिंग ओव्हर होते पॅचेटिन स्टेजमध्ये. एकदा क्रॉसिंग ओव्हर झाले की डिप्लोटिन स्टेजमध्ये काय होते की हे जे चाजमा होतो हा चाजमा हळूहळू काय होतो तर सेपरेट होतो, तो टर्मिलाइज होतो. आलं लक्षात? हळूहळू डिप्लोटिन स्टेजमध्ये काय होतं की हा चाजमा वेगवेगळ्या दिशेने निघतो. आलं लक्षात? आणि डायकायनेसिस स्टेजमध्ये काय होतं की ते रीच टू देअर अपोजिट पोल. हा ना, क्रॉसिंग ओव्हर झाला, चाजमा फॉर्म झाला आणि हा चाजमा आता डायकायनेसिसमध्ये 2 अपोजिट पोलला काय होईल तर पोचल. आलं लक्षात? आणि जसं डायकायनेसिस संपलं तसेच क्रोमोझोम नंबर का झाले की हाफ झाले. आलं लक्षात? क्रोमोझोम नंबर का झाले हाफ झाले. मग मेटाफेजला काय होतात ते अरेंज ॲट इक्विटोरियल प्लेट. ते मेटाफेज मध्ये काय होती मेटाफेज मध्ये पुन्हा काय होईल तर दे आर अरेंज ॲट इक्विटोरियल प्लेट. ते इक्विटोरियल प्लेटवर अरेंज होतील. आलं लक्षात? ॲनाफेज मध्ये काय होतील तर हे तुमचे स्पिंडल फायबर जे मेटाफेज मध्ये अटॅच झाले आता हे
स्पिंडल फायबर काय करतील तर त्याला दोन अपोजिट डायरेक्शनना ओढतील. लक्षात ॲनाफेजमध्ये. टिलोफेजमध्ये काय होतील की हे जे दोन दिशेने गेलेले आहेत, टिलोफेजमध्ये जे दोन दिशेने गेलेले आहे, हे दोन दिशेने गेल्यानंतर ते रीच टू देअर अपोजिट पोल. हे दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड काय होतील ते अपोजिट डायरेक्शनला काय होतील, अपोजिट पोलला काय होतील, रीच होतील. प्रोफेज मधला तुमचा जो न्यूक्लिओलस होता, जो एंड ऑफ द प्रोफेज डिसअपियर झाला, तो टिलोफेजमध्ये रिअपियर होतं. मग न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, दॅट इज नोन ॲज कॅरिओकायनासिस. आणि कॅरिओकायनासिस झाल्यानंतर सायटोकायनासिस विथ द हेल्प ऑफ सेल प्लेट मेथड. आणि अशा प्रकारे एकाच्या दोन सेल बनतात. लक्षात किती सेल बनतात, दोन. पण इथं क्रोमोझोम नंबर काय झाला, हाफ झालेला. आणि अशा प्रकारे एकाच्या दोन सेल इथं काय होतील तर फॉर्म होतील. या प्रोसेसला आपण म्हणतो मिओसिस 1. लक्षात डेफिनेशन लक्षात ठेवा की एक सेल होती, एकाच्या पहिले दोन, आणि आता आपल्याला दोनाच्या किती करायच्या आहे तर 4 सेल फॉर्म करायच्या आहे. आता एकाच्या दोन केल्या, न्यूक्लियसचं पहिलं डिव्हिजन झालं, याला आपण मिओसिस 1 म्हणतो. आता ह्या ज्या हॅप्लॉइड सेल झाल्या, ह्या हॅप्लॉइड सेल पुन्हा मिओसिस 2 मध्ये पार्टिसिपेट करतात. म्हणजे पुन्हा इंटरफेज आली. लक्षात मी एक्झाम्पल मेजचं एक्सप्लेन करतो. मेज प्लॅन घेतला आपण, जी मेज. आता पुन्हा मिओसिस 2 स्टार्ट झाल्याबरोबर इंटरफेज स्टार्ट होते. इंटरफेज मध्ये मात्र फक्त G1 आणि G2 फेजच होतात. लक्षात एस फेज टोटली अब्सेंट असते, कारण की मिओसिस 1 मध्ये 99.70% एस फेज मध्ये सिंथेसाइज केले. मिओसिस 1 च्या प्रोफेज मध्ये झायगोटिन मध्ये आपण 0.30% डीएनए कंप्लीट केले. म्हणजे 100% डीएनए सिंथेसाइज आपण मिओसिस 1 मध्ये केले आणि इंटरफेज मध्ये गेले. मिओसिस 2 स्टार्ट होताना इंटरफेज मध्ये एस फेज हे अब्सेंट असते. लक्षात मग होतं काय की ह्या दोन सेल पुन्हा मिओसिस 2 मध्ये जातं. मिओसिस 2 मध्ये गेल्यानंतर काय होईल की पुन्हा प्रोफेज जे क्रोमॅटिन फायबर आहे ते पूर्ण सेलभर पसरतील, थिक होतील, कंडेन्स होतील. लक्षात तुमचा न्यूक्लिअर मेम्ब्रेन कालांतरानं डिसोसिएट होतील आणि फायनली तुमचा एंड ऑफ द प्रोफेज न्यूक्लिओलस वाज डिसअपियर. मग मेटाफेजमध्ये काय होईल की ते क्रोमोझोम अरेंज ॲट इक्विटोरियल प्लेट है ना. हे जे क्रोमोझोम होते, क्रोमोझोम इक्विटोरियल प्लेटवर अरेंज होतील. लक्षात याच्या सेंट्रोमेलला स्पिंडल फायबर फॉर्म होतील. स्पिंडल फायबर फॉर्म झालं की जस्ट स्टार्ट होईल ॲनाफेज. हे स्पिंडल फायबर त्या क्रोमोझोमला ब्रेक करतील आणि ब्रेक केल्यानंतर ते दोन अपोजिट डायरेक्शनला मुव्हिंगसाठी काय होतील तर स्टार्ट होतील. टिलोफेजला दे रीच टू देअर अपोजिट पोल. ते दोन आपल्या अपोजिट पोलला रीच होतील. मग पुन्हा टिलोफेजमध्ये एंड ऑफ द टिलोफेज न्यूक्लिओलस वाज रिअपियर. मग कॅरिओकायनासिस, त्या न्यूक्लिओलसचं डिव्हिजन होईल. आणि लास्ट सायटोकायनासिस, त्या सायटोप्लाझमचं सेल प्लेटच्या सहाय्यानं काय होईल तर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होईल. आणि फायनली एकाच्या किती तर दोन सेल बनतील. आता इथं दोन बनवल्या होत्या, या दोन सेलच्या पुन्हा याच्या दोन आणि याच्या दोन अशा 4 सेल बनतील. लक्षात. आणि ह्या सेल ही हॅप्लॉइड होती, ही हॅप्लॉइड, ही हॅप्लॉइड, ही हॅप्लॉइड, ही हॅप्लॉइड. हे चारही सेल का राहतील हॅप्लॉइड राहतील. म्हणजे पहिलं जे न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं, एक डिप्लॉइड सेल होती, याच्यापासून आपण दोन बनवल्या, याला आपण मिओसिस 1 मधलं. इथं क्रोमोझोम नंबर हाफ केले. आणि मिओसिस 2 मध्ये इंटरफेज मध्ये एस फेज अब्सेंट होती, G1 आणि G2 होती. एस फेज टोटली अब्सेंट होती. आणि या दोनच्या सेम ॲज इट इज, जसं मायटॉटिक डिव्हिजन मध्ये जशा प्रकारे सेल बनतं तसंच्या तसं हॅप्लॉइड सेल दोनाच्या किती केल्या तर 4 सेल फॉर्म केल्या. आणि अशा प्रकारे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, सायटोकायनेसिस आणि कॅरिओकायनेसिस अशा 4 सेल आपण फॉर्म केल्या. आणि डेफिनेशन मध्ये म्हटलं होतं आपण की 2 स्पिंडल है ना, एकदा वापरलं मिओसिस 1 मध्ये, एकदा वापरलं मिओसिस 2 मध्ये. फॉर्मेशन ऑफ 4, 1 2 3 4 4 हॅप्लॉइड डॉटर सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग डिप्लॉइड मदर सेल इज नोन ॲज मिओसिस. लक्षात इतकं सोपं मिओसिस आहे. लक्षात काय ठेवायचं की मिओसिस 1 मध्ये क्रोमोझोम नंबर हाफ जेव्हा करायचे आहे तेव्हा तुम्हाला लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटिन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस मध्ये करायचा. बाकी प्रोसेस ह्या मायटोसिस सारख्याच आहे. लक्षात फरक नाही, फक्त क्रोमोझोम नंबर 1 काय करायचा मिओसिस 1 मध्ये हाफ करायचा. मिओसिस 2 एस फेज जर का ऑब्सेंट केली तर आपण मिओसिस 2 आपण मायटोसिस सारखंच आहे असं म्हणू शकतो. लक्षात. आता आपण पाहू इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ मिओसिस. आता मिओसिस मध्ये पहिलं इम्पॉर्टंट फीचर, यात 4 सेल फॉर्म होतात. लक्षात 4 सेल या आयडेंटिकल आहे फक्त तुमच्या शेप आणि साईज मध्ये. त्या शेप आणि साईज मध्ये सारख्या असतात, मात्र
क्रोमोझोम नंबरमध्ये डिफरन्स असतात. कारण आपली जे मदर सेल होती हे डिप्लॉइड होती, आपल्या जे डॉटर सेल फॉर्म झाला हे का झाला हॅप्लॉइड झाला, म्हणून आपल्याला रिडक्शन डिव्हिजन म्हणतो. दुसरा पॉईंट आपण असा म्हणू की तुमच्या जनरेशन टू जनरेशन लक्षात जो जनरेशन टू जनरेशन जो क्रोमोझोम नंबर चालला लक्षात, म्हणजे ह्युमन बिईंग मध्ये 46 क्रोमोझोम नंबर आहे. यात मेल एक कॉन्ट्रीब्यूट करतो, एक फिमेल कॉन्ट्रीब्यूट करतो, ते पुन्हा 23 कॉन्ट्रीब्यूट बनतात आणि पुन्हा एक 46चा F1 जन्माला येतो. आता हे जे क्रोमोझोम नंबर जे जनरेशन टू जनरेशन मेंटेन होत आहेत ते कशाच्या सहाय्याने होतात, तर मिओसिसच्या सहाय्याने होतात. म्हणजे सिंपल भाषेत काय म्हणून आपण गमीट डेव्हलपमेंट करायचं काम कोणाचं आहे, तर मिओसिसचं आहे. आता गमीट फॉर्म करायचं म्हणल्याबरोबर की मेल गमीट येईल एक फिमेल गमीट येईल, म्हणजे मिओसिस घडतं कुठं, तर मिओसिस घडतं हे रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये. ह्युमन बिईंगचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मेलच्या स्पर्म सेलमध्ये, फिमेलमध्ये झालं तर एक सेलमध्ये. प्लॅन्टमध्ये घ्यायचं झालं तर तुमचे अँथर लक्षात म्हणजे अँड्रोशियममध्ये किंवा तुमच्या गायनोशियम. मिओसिसमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट, यात सेग्रिगेशन अँड रिकॉम्बिनेशन वाज ऑकर. सेग्रिगेशन अँड रिकॉम्बिनेशन. सेग्रिगेशन म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये वेगवेगळे जीन एकत्र येतील लक्षात, ते पुन्हा सेपरेट होतील, ते पुन्हा युनियन होतील, पुन्हा सेपरेट होतील, हे मग आपण सेग्रिगेशन. आणि रिकॉम्बिनेशन म्हणजे री मीन्स पुन्हा आणि कॉम्बिनेशन म्हणजे पुन्हा ते कंबाईन होतात. म्हणजे सेग्रिगेशन आणि रिकॉम्बिनेशन यात टेक्स प्लेस होते. सिंपल एका भाषेत सेग्रिगेशन आणि रिकॉम्बिनेशनचा उपयोग काय, तर टू क्रिएट अ व्हॅरिएशन. व्हॅरिएशन क्रिएट करासाठी मिओसिस मदत करते. लास्ट पॉईंट, जितकेही सेक्स्युअल रिप्रोड्युसिंग क्रॉप आहे त्याच्यात व्हॅरिएशन क्रिएट करणं असो की त्यात हायली इम्प्रूव्ह व्हेरायटी डेव्हलप करणे असो, आपण यात मिओसिसची मदत घेतो. लक्षात. एक जनरल रिव्ह्यू घेऊ मिओसिसवर. मिओसिस हे 2 वेळा न्यूक्लियर डिव्हिजन करतं, एक मिओसिस 1 एक मिओसिस 2. प्रोफेजमध्ये पुन्हा सबस्टेज आहे, म्हणजे लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टिलोफेज 1, सायटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिस. इथं कॅरिओकायनेसिस सायटोकायनेसिस झाल्याबरोबर एका सेलच्या 2 सेल, मात्र मदर सेल हे डिप्लॉइड राहील, डॉटर सेल हे हॅप्लॉइड राहील. लक्षात. मग पुन्हा इंटरफेज होईल, इंटरफेजमध्ये एस फेज अब्सेंट राहील, मग मिओसिस 2 होईल, म्हणजे G1 आणि G2 होईल. मग प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2, टिलोफेज 2, सायटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिस. आणि या 2 सेलच्या किती सेल फॉर्म होतील, 4 सेल. ही हॅप्लॉइड होती ॲज इट इज, हॅप्लॉइड 4 सेल फॉर्म होतील. आणि अशा एका सेलच्या किती सेल झाल्या, तर 4 सेल झाल्या. मिओसिसला आपण रिडक्शन डिव्हिजन म्हणतो. मिओसिस हे रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये घडतात, जर्मिनल टिश्यूमध्ये घडतात लक्षात. आणि या मिओसिसमुळं जनरेशन टू जनरेशन क्रोमोझोम नंबर काय मेंटेन आहे. द मिओसिस टर्म कॉइन बाय फार्मर अँड मोरे. मिओसिसमध्ये सर्वात लॉंगेस्ट जर का कोणती फेज असेल तर ते कोणती फेज आहे, प्रोफेज 1 फेज आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न की क्रोमोझोम नंबर हाफ जे होतात ते मिओसिस 1 मध्ये होतात. तुम्हाला जर मिओसिसमध्ये काही अडचण असेल तर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा, मी त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन सांगेन. तुम्हाला जर ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलचे लेक्चर टॉपिक आवडत असतील, तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.